नमस्कार. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळा असेल तर एकदा अशा पद्धतीने हे लसूण तिखलं बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे लसूण तिखलं तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे लसूण तिखलं तयार होतं. हे लसूण तिखलं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे तिखलं तयार होतं. लसूण तिखलं बनवण्यासाठी इथे आपण साहित्य पाहूया. इथे आपण चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ आणि 2 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि घरगुती लाल तिखट. इथे आपण फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे. घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. इथे आपण गरम पाण्यामध्ये चिंच ठेवलेली ती आपण इथे आता जो चोथा आहे तो बाहेर काढून घेणार आहोत आणि 2 वाटीभर इथे आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. तर इथे आता चिंचेचा जो चोथा निघालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचा वापर करून ह्या चोथ्याने तुम्ही तांब्या पितळेची भांडीसुद्धा घासू शकता. इथे चिंचेचं पाणी तयार करून झालेलं आहे. ते आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे कमी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. इथे आता तेल गरम करून झाल्यानंतर 10 ते 12 आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. फोडणीमध्ये लसूण छान परतून झाल्यानंतर इथे आपण आता घरगुती लाल तिखट फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण फोडणीमध्येच 2.5 चमचे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे घरगुती लाल तिखट फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि लगेचच इथे आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीला देणार आहोत. तर हे लसूण तिखलं बनवण्यासाठी इथे तुम्ही चिंच तुम्हाला म्हणजे कितपत आंबट हे तिखलं आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे चिंचेच्या कोळाचा वापर करायचा आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आपण तुकडे करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीमुळे ह्या तिखल्याला छान अशी चव येते. तुम्हाला झणझणीत हे तिखलं आवडत असेल तर तुम्ही इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता. तर इथे आपण 1 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे कारण हे तिखलं थोडंसं पातळ असतं. तर 1 वाटीभर आपण इथे आणखीन पाण्याचा वापर केल्यानंतर इथे आता तिखलं छान उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटासाठी हे तिखलं छान उकळून घ्यायचं आहे. हे लसूण तिखलं बनवण्यासाठी इथे लसणाचा थोडा जास्त वापर करा म्हणजे छान असं स्वाद येतो. तर इथे आपण आता 2 ते 3 मिनटं हे लसूण तिखलं छान उकळून घ्यायचं आहे. तुम्हीच्या त्या डाळीचं किंवा आमटीचा कंटाळा असेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने हे लसूण तिखलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मस्त गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर हे लसूण तिखलं आणि कांदा असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे लसूण तिखलं तयार होतं. हे लसूण तिखलं असेल तर दुसरं तुम्ही काहीही बनवलं नाही तरी नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल असं हे तिखलं तयार होतं. हे लसूण तिखलं बनवण्यासाठी इथे आपण चिंच थोडी जुनी वापरलेली आहे. जुनी चिंच असेल तर हे तिखलं अतिशय चविष्ट तयार होतं. तर इथे आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास तुम्ही इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता. अचानक कोण पाहुणे आले किंवा जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने हे लसूण तिखलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.